संदीप मळवी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री संदीप आकाराम माळवी यांचा आज वाढदिवस केक कापून उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. ठाणे महानगरपालिकेच्या त्यांच्या दालनात यावेळी ठाणे शहर व परिसरातील सर्व मान्यवर, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, ठाणे महानगरपालिकेचे पदाधिकारी, कर्मचारी, बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गिफ्ट है ना डायरेक्ट गाड़ी सर आपल्या गाडीत ड्रायव्हर तो नको सर सगळं आपल्या तो केक काढा. थँक्यू. ओके सर. पुढे सर फक्त हां बुके टेक कर ना थँक्यू सर. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. हिंदू विरोधी राहुल गांधी विरोधात ठाण्यात आंदोलन. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचा जांभळी नाक्यावर. देशातील कोट्यवधी हिंदू बांधवांच्या भावना दुखवणारे वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने ठाण्यात बुधवारी तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वामीनारायण मंदिरातील साधू महोदय एकनाथ सदगीर आदींसह अनेक हिंदुत्ववादी नागरिक सहभागी झाले होते. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाषण करताना हिंदूबाबत गरळ ओकली. राहुल गांधी यांनी केलेल्या या द्वेषपूर्ण विधानामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असताना ठाण्यातील जांभळी नाका, रंगबापूजी चौक येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने उग्र निदर्शने करण्यात आली. यावेळी भारत माता की जय, जागो हिंदू जागो अशा घोषणा आणि गर्व से कहो हम हिंदू है असे फलक झळकवत राहुल गांधीचा निषेध केला. तलवार हिंदू जागो, चमकुठी तलवार हिंदू जागो, चमकुठी तलवार हिंदू जागो, चमकुठी तलवार हिंदू जागो, जागो एक बार हिंदू जागो, जागो एक भारत माता की जय, हिंदू राष्ट्र की जय, जय
श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। जिस देश में 100 करोड़ हिंदू रहते हो, उस देश के पार्लियामेंट में हिंदू के समक्ष ऐसा निवेदन दिया जाता है, इस पार्लियामेंट में तो राहुल गांधी ने 100 करोड़ हिंदुओं को जो हिंसावादी कहा, उससे निवेदन की हम घोर निंदा करते हैं। इस देश में हर जगह पे हिंदुओं को एक साथ मिलकर राहुल गांधी से माफी मंगवानी चाहिए। जहाँ इतने सारे हिंदू रहता हो, जो समझदार से हिंदू हो, एक चिटी को भी खाना खिलाता हो, सर्प को दूध पिलाता हो, गाय को रोटी खिलाता हो, वो कैसे हिंदू हिंसावादी हो सकते हैं? अहिंसा परमो धर्म, हमारा वो धर्म अहिंसावादी है और हमको हिंसावादी कहते हैं। उसका निवेदन को हम घोर निंदा इस विश्व हिंदू परिषद बजरंग दल इस थाना की यहाँ से इस निवेदन की घोर निंदा हम करते हैं। और जब आजाद मैदान पे शहीद स्मारक को तोड़ा गया तब कौन हिंसक था? जब यहाँ पे ताज होटल में हमला हुआ तो कौन हिंसक था? अमरनाथ की यात्रा में पुलिस की सुरक्षा कर्मी क्यों लगती है, आर्मी क्यों लगता है? वहाँ पे कौन हिंसक बैठा है? किसके वजह से वहाँ पे आर्मियों की पूरी सुरक्षा घेरी जाती है? तो अब आपकी क्या मांग? हमारी मांग यही है कि हिंदुत्व के विरोध में जो भी बात करे उसके ऊपर कठोर से कठोर कार्रवाई हो, उसके ऊपर सजा हो। अगर नहीं दे सकते तो बजरंग दल को सौंप दे। बजरंग दल को पता है कि उसको कैसे तेल मालिश करके सुधारना है। राहुल गांधी यांनी काल लोकसभेमध्ये त्या ठिकाणी जे काय निंदनीय वक्तव्य केलं आणि त्यामध्ये त्यांनी हिंदू हा हिंसक आहे असं वक्तव्य करून त्यांनी पूर्ण हिंदू समाजाचा अपमान केलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी राहुल गांधी यांचा निषेध करण्यासाठी जे जे हिंदू धर्मावर प्रेम करतात ते त्या ठिकाणी इथे आलेले आहेत। आम्ही राहुल गांधी यांचा या ठिकाणी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ठाणे रिजनच्या वतीने आगामी 12 जुलै रोजी सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे मराठी उद्योजकता दिवसाचे आयोजन करण्यात आलं आहे। मराठी उद्योजकांनी आणि व्यावसायिकांनी एकत्र येऊन व्यवसाय वाढावा या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे। सॅटर्डे क्लबचे संस्थापक स्वर्गीय माधवराव भिडे यांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांमध्ये अनेक मान्यवर उद्योजक आणि व्यावसायिक उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत। या निमित्ताने एका उद्योजकीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आलं आहे। या उद्योजकीय परिसंवादामध्ये ख्यातनाम उद्योजक पीतांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री रवींद्र प्रभुदेसाई, स्वतःची एव्हिएशन कंपनी असलेले मॅप एव्हिएशनचे श्री मंदार भारदे, सलाईनच्या बाटल्या बनवण्याचे संपूर्ण भारतीय बनावटीचे मशीन भारतातच तयार करणारे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात परकीय चलन वाचवणारे स्टेरिमॅक्स या कंपनीचे संचालक श्री अशोक चव्हाण हे सहभागी होणार आहेत। वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी जेनेरिक आधार या कंपनीच्या माध्यमातून अतिशय स्वस्त दरामध्ये जेनेरिक औषधे उपलब्ध करून ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार बनलेले श्री तरुण तडफदार उद्योजक श्री अर्जुन देशपांडे यांच्यासह भिडे कट्टा या आगळ्यावेगळ्या मुलाखतीचे आयोजन या निमित्त करण्यात आले आहे। अनेक व्यावसायिकांना प्रशिक्षित करणारे व्यावसायिक प्रशिक्षण क्षेत्रातील आघाडीचे नाव विनीत बनसोडे यांच्या मोटिवेशनल ट्रेनिंगचं या निमित्ताने आयोजन करण्यात आलं आहे। सॅटर्डे क्लबचे कार्यकारी विश्वस्त श्री अशोक दुगाडे, सेक्रेटरी जनरल श्री सुहास फडणवीस, विश्वस्त श्री रवींद्र प्रभुदेसाई, श्री विजय केळकर, श्री अजितजी मराठे, श्री प्रदीप ताम्हणे, डेप्युटी सेक्रेटरी जनरल डॉक्टर प्रज्ञा बापट हे या कार्यक्रमाला उपस्थित राहतील। ठाणे, मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास 800 ते 1000 व्यावसायिक आणि उद्योजक या कार्यक्रमाला उपस्थित राहतील। उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य आहे। ठाणे शहरातील व्यावसायिक आणि उद्योजकांनी या कार्यक्रमामध्ये आवर्जून सहभागी व्हावं असं आवाहन या निमित्ताने संस्थेचे कार्यकारी विश्वस्त श्री अशोक दुगाडे यांनी सुहास फडणवीस यांनी केलं आहे। सॅटर्डे क्लबचे ठाणे विभागीय अध्यक्ष नितीन बोरसे, उपविभाग प्रमुख श्री विवेक भांडे, उपविभागीय प्रमुख रुपेश घाग यांच्यासह ठाणे शहरातील संपूर्ण टीम या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यरत आहे। नमस्कार, मी सुहास फडणीस, सेक्रेटरी जनरल सॅटर्डे क्लब।
दुगाडे सरांनी आता माहिती दिली सॅटर्डे क्लबबद्दल बरीच, पण सॅटर्डे क्लब 12 जुलैला ठाण्यामध्ये काशीनाथ घाणेकर सभागृहामध्ये एका आपला उद्योग दिवसाचं आयोजन करतोय. त्याचा कार्यक्रम असा आहे की सुरुवातीला परिसंवाद आपण आयोजित केलाय. त्या परिसंवादामध्ये ख्यातनाम उद्योजक पितांबरी उद्योग समूहाचे रवींद्र प्रभुसे सर असणार आहेत. त्याचबरोबर स्वतःची एव्हिएशन कंपनी असलेले मॅप एव्हिएशनचे मंदार भारदे सर असणार आहेत. सलाईनच्या बाटल्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या तयार केलेले आपले स्टारमॅक्स कंपनीचे अशोक चव्हाण सर असणार. त्यांचा एक परिसंवाद आहे. त्यानंतर तरुण तळपदार उद्योजक अर्जुन देशपांडे ज्यांनी जेनरिक औषधामध्ये खूप मोठं काम केलंय, यांचा सुद्धा आम्ही एक भिडे कट्टा म्हणून आम्ही आयोजित केलेला आहे. त्याबरोबर विनीत बनसोडे सर आहेत. त्यांचं एक मोटिवेशनल ट्रेनिंग 40 मिनिटाचं आहे. आणि त्याबरोबर महाराष्ट्रातून ठाण्यामधून 1000 उद्योजक एकत्र येणार आहेत. सो यांचं एक बिझनेस नेटवर्किंग तिथे होणार आहे. असा सकाळी 8 वाजल्यापासून ते 2 वाजेपर्यंत भरगतचा कार्यक्रम असणार आहे. सो या कार्यक्रमाला सगळ्यांनी यावं आणि तिथे कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, तिथे नेटवर्किंग करावं आणि तिथून मोटिवेशन घेऊन जावं. आणि सगळ्यांनी ठाण्यामधून प्रामुख्याने लोकांनी यावं, महाराष्ट्राभरातून येणाऱ्या लोकांच्या बरोबर नेटवर्किंग करावं. सो सगळ्यांनी यावं अशी माझी विनंती आहे सगळ्यांना. लोकशाही विरोधी घटनेचा निषेध करण्यासाठी धर्मराज्य पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन. संसदेचे पावसाळी अधिवेशनातील कामकाज सुरू असताना विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी हे नीट परीक्षेसंदर्भात पेपरफुटीच्या विषयावर बोलत असताना अचानकपणे त्यांचा माईक बंद करण्यात आला. हा प्रकार अत्यंत निंदनीय असून भारताचे सर्वोच्च सभागृह असणाऱ्या लोकसभेच्या पवित्र वास्तूत विरोधकांचा आवाज दाबून लोकशाहीचा गळा घोटण्याचा अश्लाघ्य प्रकार मोदी शहा बिर्ला या त्रिकुटाकडून घडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर या लोकशाही विरोधी घटनेचा निषेध करण्यासाठी धर्मराज्य पक्षाच्या वतीने बुधवारी 3 जुलै 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता ठाणे रेल्वे स्टेशनच्या पश्चिम प्लॅटफॉर्म क्रमांक 1 बाहेरील पथावर सॅटिस पुलाखाली मूक निदर्शने करण्यात आली. मी नितीन देशपांडे, धर्मराज्य पक्षातर्फे राजन राजे यांच्या अध्यक्षांच्या आदेशानुसार आम्ही निदर्शनं करीत आहोत. आपल्या सर्वांना कल्पना असेल, आपला लोकशाहीचा गौरवशाली इतिहास आहे आणि गेल्या काही वर्षामध्ये लोकसभेमध्ये माईक बंद हा प्रकार चालू आहे आणि तो प्रकार आज विरोधी पक्ष नेत्यापर्यंत पोहोचला आहे. आणि ज्या वेळेला विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी संसदेत माझा माईक बंद आहे, त्यावेळेला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं मी माईक बंद केला नाही, बटन माझ्याकडे नाही. अर्थात लोकसभेचे सभापती हे संसदेचं कार्य पाहत असतो, त्याच्याकडे पॉवर आहे लोकसभेचं कामकाज कसं चालवावं आणि त्याच्यावर लक्ष ठेवून हा एक केअरटेकर आहे संसदेचा म्हणजे लोकशाहीचा. आणि अशा वेळी कायदेशीर कर्तव्यात कसुरी करून तो सांगतो की माझ्याकडे बटन नाही. आम्हाला याचा अर्थ असा लागतो हा लोकशाहीवर घाला आहे. त्यांचं काम होतं की बाबा माईक कोणी बंद केला तो चालू करण्यात. आणि हे प्रकार वारंवार वाढत चालल्यामुळे एक मूक निदर्शनं करून आम्ही एक विरोधाभास दाखवत आहोत की लोकशाहीचा आवाज तुम्ही बंद करू शकत नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही असा माईक बंद करण्याचे किंवा लोकशाही संसदेमध्ये कोणत्याही सदस्याचा आवाज माईक बंद करण्याचा प्रकार असेल तो निषेधार्थ आहे. आज सदस्यापासून विरोधी पक्षनेता उद्या हा पंतप्रधानपर्यंत जाईल. म्हणूनच या लोकशाहीचा गौरवशाली लोकशाहीचा अभिमान बाळगण्यासाठी आम्ही बोलतो.